मित्रांनो, तुम्ही पण होम लोन घेताय आणि होम लोन इन्शुरन्स करायचा की टर्म इन्शुरन्स करायचा यामध्ये कन्फ्यूज आहात. तुम्ही होम लोन इन्शुरन्स घेतला आणि जर बॉरोअरची डेथ झाली तर तुमचं होम लोनचं आउटस्टँडिंग नील होईल, पण घरच्यांना कुठलीही अमाऊंट मिळणार नाही. लोन अमाऊंटचं आउटस्टँडिंग जसजसं कमी होत जाईल तसतसं होम लोन इन्शुरन्स मधलं कव्हर कमी होत जातं. पण जर तुम्ही टर्म इन्शुरन्स घेतला तर पूर्ण अमाऊंट फॅमिलीला मिळते. होम लोनचं आउटस्टँडिंग नील केल्यानंतर सुद्धा फॅमिलीकडे जो पैसा राहतो त्यातून इन्कम रिप्लेसमेंट होऊ शकतं. होम लोन इन्शुरन्स हे फक्त त्या लोन पुरतच मर्यादित असतं. जर तुम्ही होम लोन नील केलं किंवा रिफायनान्स केलं तर तो होम लोन इन्शुरन्स बंद होतो. टर्म इन्शुरन्स मध्ये असं होत नाही. शिवाय होम लोन इन्शुरन्स हा टर्म इन्शुरन्स पेक्षा महागही पडतो. तर होम लोन इन्शुरन्स घ्याल तर घर तर सिक्युअर होईल, पण फॅमिली इन्सिक्युअर राहील. मित्रांनो, टर्म इन्शुरन्स घ्या आणि होम लोनला नियंत्रित ठेवा. ही रील तुमच्या त्या मित्राला नक्की फॉरवर्ड करा जो होम लोन घ्यायचा विचार करतोय.